अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दिलीप लांडे यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या घाटकोपर पोलीस स्टेशन असेल, साकीनाका, पवई आणि बीबीनगर या बाबतीत त्यांनी ही लक्षवेधी मांडली आहे। त्यांनी जे ठराविक प्रश्न विचारले आहेत, वेळेची मर्यादा राखता मी देखील स्पेसिफिक उत्तर देईन। सर्वप्रथम मी त्यांचे आभार याकरता मानतो, अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र गृह विभागाने जी अग्रेसरपणे जी कारवाई चालू केलेली आहे, त्या अनुषंगाने साकीनाका पोलीस स्टेशन मधील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत इन्फॉर्मेशन बेस्ड आपण 10 कोटीचं एमडी ड्रग हे लखनौवरनं तिथे आपण एक त्यांची फॅक्टरी आपण उद्ध्वस्त केली आणि 5 लोकांना त्याच्यामध्ये आपण अटक केलेली आहे। त्यांचा आभार मानतो की त्यांनी अभिनंदन या सभागृहामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांचं केलं, कारण अभिनंदन होताना फार आम्ही कमी पाहतो। परंतु अध्यक्ष महोदय, त्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या गुटखा विक्री करणारा किंवा अवैधरित्या गुटख्याचा तिथे व्यवसाय करणारा फहीम नावाचा जो इसम आहे, फहीम अहमद शेख म्हणून ही व्यक्ती जी आहे, वस्तुस्थिती आहे की तय्यब सुपारीवाला नावाचं त्याचं एक दुकान आहे, त्याच्या भावाच्या नावाने हे दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये तो सुपारी आणि अन्य तिथे व्यवसाय करतोय, त्याचा गुमास्ता लायसन्स देखील आहे। परंतु गुटख्याच्या विक्रीमध्ये या व्यक्तीला ह्या अगोदर देखील अटक केली गेलेली होती, याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला होता आणि अध्यक्ष महोदय, या व्यक्तीला तडीपार देखील केलं गेलं होतं, परंतु हायकोर्टामधून ती तडीपारी ही रद्द केली गेली होती। नक्कीच या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्तीला कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही, किंवा कोणीही गुटख्याचा जर का तिथे कोणीही अनधिकृतपणे जर का त्याचा व्यवहार करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। माझी सन्माननीय सदस्यांना माझी विनंती असेल की आपल्याकडे ज्या इन्फॉर्मेशन आहेत, कुठल्या ठराविक ठिकाणी गुटखा तिथे जर का विक्री केला जात असेल किंवा कुठे, जसा मगाशी उल्लेख केला की सकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत कुठे ज्या ठिकाणी इथे व्यवहार होतोय, आपण ती माहिती मला द्यावी। नक्कीच योग्य ती कारवाई आणि कठोर कारवाई या सगळ्या व्यक्तींवरती केली जाईल। अध्यक्ष महोदय, त्यांनी दुसरा जो ठराविक प्रश्न जो विचारलेला आहे की काही बीट चौकी आहे, त्या बीट चौकीच्या शेजारीच तिथे काही अंमली पदार्थांची विक्री होत आहे, काही ठिकाणी तिथे गुटख्याची विक्री होत आहे। अध्यक्ष महोदय, या सगळ्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये आपण केलेल्या कारवाईंची माहिती देखील मी आपल्याला देईन। साकीनाका पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत 2024 ला आपण जवळपास अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 86 लोकांना आपण अटक केली, त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि विक्री करणाऱ्या 12 लोकांवरती आपण कारवाई केलेली आहे। त्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशनच्या अंडर आपण एनपीटीएसच्या अंडर आपण 2024 ला 204 सेवन करणारा आपण अटक केलेली आहे आणि 36 लोकांना आपण तिथे विक्री करताना आपण त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि ह्या कारवाई आपण दिवसेंदिवस वाढवत आहोत। किंवा मला सभागृहाला माहिती देखील द्यायला हवी आहे की आपण काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महोदय आपण अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण स्थापना केलेली आहे आणि जवळपास 346 पदनिर्मित्या या आपण केल्या आणि आयजी लेवलचे अधिकारी या टास्क फोर्समध्ये असणार आहेत आणि या राज्यामध्ये चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या कारवाई रोखण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी आपण ह्या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपण तिथे कारवाई करणार आहोत। हिरानंदानीच्या बाबतीत आपण ज्या स्टॉलचा उल्लेख केला, आपण ती देखील माहिती मला द्या, नक्कीच त्याच्यावरती आपण योग्य कारवाई करायला लावू।